हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.3 कसा सॉल्व करायचा हे पाहिलेलं होतं. आता एक्सरसाइज जिथं संपलेला आहे, आता हा भाग फार महत्त्वाचा आहे. त्याचा शेवटचा पार्ट आहे पण फार महत्त्वाचा. पेज नंबर 18 वरती तिथं असं लिहिलंय बघा, सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स असं म्हणलेलं आहे. सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स आणि तिथे एक रिझल्ट असं दाखवलाय तुम्हाला पहिला की P implies Q is equivalent to negation of P union Q. त्यातला मी एक फक्त घेतला, असे एकूण तिथे 4 दाखवलेत पहिल्यांदा. त्यानंतर P biconditional Q is equivalent to P implies Q and Q implies P. मी तुम्हाला ज्यावेळी बाय कंडिशनलचा पार्ट ज्यावेळी शिकवतो त्यावेळी असं म्हणतो बघा, इफ पी देन क्यू अँड इफ क्यू देन पी. हेच इथे बघा, पी कंडिशनल क्यूचा अर्थ काय, इफ पी देन क्यू अँड इफ क्यू देन पी. त्यानंतर आणखी एखादा रिझल्ट बघा की इथं साइन कडे जरा लक्ष द्यायचं, युनियन आणि इंटरसेक्शन कडे. पी युनियन ब्रॅकेटमध्ये क्यू इंटरसेक्शन आर. युनियन आणि इंटरसेक्शन असे दोन साइन्स आहेत. जसं आपण a इंटू ब्रॅकेट b प्लस सी किंवा b मायनस सी एक्सपांड करतो बघा, a इंटू बी ए बी प्लस मायनस जे असेल ते साइन a इंटू सी ए सी ए बी प्लस ए सी. हे जे आपण एक्सपान्शन करतो ह्याला ऍक्च्युअली डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं म्हणतात. ह्या सगळ्यांना नाव आहे, ह्याला कंडिशनल लॉ असं म्हणतात. ही नावं सगळी तुम्हाला नेक्स्ट पेज वरती, पेज नंबर 19 वरती एक टेबल करून दाखवलं बघा. त्या टेबल मध्ये तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल. अगदी बॉटमला जो आहे तो हा आहे बघा, हा त्याला बाय कंडिशनल लॉ असं म्हणतात. बाय कंडिशनल लॉ त्याच्या थोडासा वर आहे तो कंडिशनल लॉ आहे. आता मी जे दाखवतोय तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ दाखवतोय तुम्हाला. तर युनियन ओव्हर इंटरसेक्शन हे साइन वेगळे वेगळे पाहिजे का, इथे युनियन असेल तर आता इंटरसेक्शन पाहिजे. तर हे एक्सपांड कसं करायचं बघा, P युनियन Q एका ब्रॅकेट मध्ये, मग जे असेल ते साइन इंटरसेक्शन, पुन्हा P युनियन R. त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हा असं पण असतो बघा, P इंटरसेक्शन साइन कडे बघा, Q युनियन R इज इक्विव्हॅलेंट, इंटरसेक्शन युनियन असे साइन आहे. P इंटरसेक्शन Q युनियन P इंटरसेक्शन R. याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज असं म्हणतात. किंवा निगेशन ऑफ P युनियन Q इज इक्विव्हॅलेंट टू, मायनस साइन आत दिल्यानंतर काय होतं, निगेशन ऑफ P युनियनचं इंटरसेक्शन निगेशन ऑफ Q. असंच निगेशन ऑफ P इंटरसेक्शन Q चेंज बघायचं is equivalent to मायनस साइन आत जाऊ दे, जस्ट लाईक मायनस साइन, निगेशन ऑफ P युनियन निगेशन ऑफ Q. आता तुम्ही हे दोन स्टेटमेंट्स आणि हे दोन स्टेटमेंट्स असे पहा की ज्यात युनियनच्या जागी इंटरसेक्शन आले, इंटरसेक्शन जागी युनियन आले, युनियन जागी इंटरसेक्शन आहे, इंटरसेक्शन जागी युनियन आहे, परत इकडे चेंज आहे. दीज आर ड्युअल्स ऑफ ईच अदर. हे एकमेकांचे ड्युअल्स आहेत. असेच हे पण दोन्ही खाली एकमेकांचे ड्युअल्स आहेत. हे दोन्ही स्टेटमेंट्स एकमेकांचे ड्युअल स्टेटमेंट्स आहेत, ज्यात निगेशन बदलत नाही, फक्त युनियन आणि इंटरसेक्शन आपापसात चेंज होतात. अशा स्टेटमेंटना ड्युअल्स ऑफ ईच अदर असं म्हणतात. या दोघांना नाव आहे डी मॉर्गन्स लॉ. या दोघांना म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, याला म्हणतात बाय कंडिशनल लॉ, याला म्हणतात कंडिशनल लॉ. असे आणखी काही लॉज आहेत, असोसिएटिव्ह लॉ. म्हणजे आता समजा आपल्याला 3 स्टेटमेंटचं युनियन पाहिजे, P, Q आणि R यांचं युनियन पाहिजे. 3 स्टेटमेंट्स आहेत P, Q आणि R यांचं जर मला युनियन पाहिजे असेल तर समजा पहिल्यांदा P आणि Q एकत्र केले आपण आणि मग त्याचं R बरोबर युनियन घेतलं, किंवा हे दोघे युनाइट केले आणि P नंतर P तसंच ठेवा, P युनियन ब्रॅकेट मध्ये Q युनियन R असं आपण युनियन घेतलं, तर हे सगळे स्टेटमेंट्स इक्विव्हॅलेंट असतात. याला म्हणतात असोसिएटिव्ह लॉ. याला म्हणतात असोसिएटिव्ह. असे त्या
तुम्हाला पेज नंबर 19 वरती पुस्तकामध्ये बघा, पेज नंबर 19 मध्ये बरेच लॉ दिलेले आहेत आणि सगळेच्या सगळे लॉज एकदा ट्रूथ टेबल तयार करून स्वतः व्हेरीफाय करून घ्यायचे. सगळेचे सगळे लॉज. काही ठिकाणी तिथं त्या लॉज मध्ये आता उदाहरणार्थ पेज नंबर त्या 19 वरती जे टेबल दिले ना, हे टेबल तर एक तर मुळात हे सगळे लॉज आहेत की नाही ते नावासह 10-10 वेळा लिहून काढा. म्हणजे कसं लिहायचं, तर आता पहिला लॉ काय सांगा, आयडेम्पोटेंट लॉ असं म्हणलेलं आहे बघा. मिळालं का सगळ्यांना बघा, आयडेम्पोटेंट लॉ म्हणजे पी इंटरसेक्शन पी इज इक्विव्हॅलंट टू पी. तसं पी युनियन पी इज इक्विव्हॅलंट टू पी. हे व्हेरीफाय कसे करायचे मी तुम्हाला एखाद दुसरं त्यातलं एक्झाम्पल दाखवतो. फॉर एक्झाम्पल त्यातला आता कॉम्प्लिमेंट लॉ बघा. कॉम्प्लिमेंट लॉ काय म्हणलं बघा, पी इंटरसेक्शन निगेशन ऑफ पी इज इक्वल टू एफ असं म्हणलेलं आहे. एफ म्हणजे फॉर फॉलसी, एफ म्हणजे फॉलसी किंवा कॉन्ट्रडिक्शन असं देखील त्याला म्हणतात. मग टी फॉर टोटॉलॉजी. आता त्यासाठी आपण ट्रूथ टेबल चेक करूया. बघा स्टेटमेंट टी एकच आहे, एकच पी स्टेटमेंट आहे. मग एखादं स्टेटमेंट एकतर ट्रू किंवा फॉल्स काही असू शकतं. मग त्याचं निगेशन काय बघूया आपण, तर याचं निगेशन असेल एफ आणि टी. आता पहिल्यांदा आपण हे बघूया, पी इंटरसेक्शन निगेशन ऑफ पी म्हणजे दोघांचं मला इंटरसेक्शन पाहिजे. इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. म्हणजे काहीही झालं तरी यांचं इंटरसेक्शन काय येतं सांगा, फॉल्स येतं म्हणजेच कॉन्ट्रडिक्शन येतं. त्याला फॉलसी देखील म्हणतात, FALLACY म्हणून त्याला एफ असं डिनोट केलं तरी चालतं. ठीक आहे, कॉन्ट्रडिक्शनचा सी लिहिला तरी चालतो. आता यांचं युनियन बघूया आपण, या दोघांचं युनियन पी युनियन निगेशन ऑफ पी. युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू म्हणजे कायम टोटोलॉजी आहे. हे इतके सोपे लॉज आहेत हे सगळे. हे सगळेचे सगळे लॉज एकदा तुम्ही काय करून घ्यायचे, स्वतः व्हेरीफाय करून घ्यायचे. हे सगळे लॉज एकदा काय करायचे आपण, व्हेरीफाय करून घ्यायचे. इव्हन त्यातला एक ऍब्सॉर्प्शन लॉ बघा, त्यातच खाली बघा एखादा बघा तो लॉ कसा काय दिले त्यांनी, तर पी युनियन ब्रॅकेटमध्ये पी इंटरसेक्शन क्यू. आता याचा आन्सर काय येतं ते आपण ट्रूथ टेबल करूनच चेक करूया. ठीक आहे, बघा दोन स्टेटमेंट आहेत त्यामध्ये, पी आणि क्यू, पी आणि क्यू असे दोन स्टेटमेंट आहेत. ठीक आहे, हा सांगा, पी टी एफ एफ, पी एफ टी एफ. ठीक आहे, आता कोणाचं निगेशन आहे का, नाही. मग ब्रॅकेट कोणतं, तर इंटरसेक्शन पी इंटरसेक्शन क्यू हे ब्रॅकेट. एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. आता या कॉलमचं, या म्हणजे इंटरसेक्शनचं पी बरोबर युनियन पाहिजे मला. पी बरोबर त्या पी इंटरसेक्शन क्यू चं मला काय पाहिजे, युनियन पाहिजे. म्हणजे याचं आणि याचं युनियन पाहिजे थोडक्यात. मग बघा युनियन मध्ये एक जरी टी असेल तर टी, युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, इथं नाहीये म्हणजे फॉल्स. युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, इथं नाहीये म्हणजे फॉल्स. आता मला सांगा, हा शेवटचा कॉलम आहे TTFF, याच एंट्रीज TTFF इथे आहेत की नाही बघा. म्हणजे हे जे युनियन केलं आपण ते इज इक्विव्हॅलंट टू पी एक नाही बघा. ह्याला ऍब्सॉर्प्शन लॉ असं म्हणतात. असाच फलित त्याच्या शेजारी येतो इंटरसेक्शन मध्ये. हे सगळेचे सगळे लॉ जे आहेत ते पहिल्यांदा तुम्ही व्हेरीफाय करा आणि एक एक लॉ असं 10-10 वेळा लिहून काढा, ते पाठ व्हायला पाहिजेत. आयडेंटिटी लॉ, त्यानंतर कॉम्प्लिमेंट लॉ, हा ऍब्सॉर्प्शन लॉ, डी मॉर्गन्स लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, हे सारखे सारखे पुढे तुम्हाला लागणारे लॉज आहेत. त्यामुळे हे सगळेच्या सगळे आधी पाठ करून घ्या आणि मग तो एक्सरसाइज तुम्हाला व्यवस्थित समजायला लागेल. ओके, नाउ एक्सरसाइज 1.4, क्वेश्चन नंबर फर्स्ट. Using rules of negation, write the negations of the following justification किंवा statement. First, negation of Q implies P. याचं तुम्हाला नेगेशन पाहिजे. याचं काय पाहिजे आपल्याला, नेगेशन. सगळ्यात पहिल्यांदा आपण याला सुरुवात अशी करायची, द नेगेशन ऑफ given statement
इज निगेशन ऑफ, फक्त हे साइन द्यायचं, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी, आणि मग समोर इक्विव्हॅलेंट साइन द्यायला चालतं. मला सांगा, हे तुम्हाला पाठ पाहिजे की ए इम्प्लाइज बी चं निगेशन काय आहे. मी त्याला पी इम्प्लाइज क्यू चं निगेशन म्हणतो बघा, पी बट नॉट क्यू. तसं ए इम्प्लाइज बी चं निगेशन काय, ए बट नॉट बी हे त्याचं निगेशन आहे. मग तुम्ही याला ए आणि याला बी म्हणा ना. ए इम्प्लाइज बी त्याचं निगेशन पाहिजे तुम्हाला. काय निगेशन बघा, ए बट नॉट बी. मग आता बघा इथे काय सांगा, ए म्हणजे कोण, निगेशन ऑफ क्यू, बट नॉट बी म्हणजे निगेशन ऑफ पी. ए बट नॉट बी किंवा ए अँड नॉट बी हे त्याचं निगेशन. सेकंड, दुसरा, पी पी इंटरसेक्शन निगेशन ऑफ क्यू असं दिलेलं स्टेटमेंट. पुन्हा द निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज, मग या ह्या ब्रॅकेटच्या मागे पी इंटरसेक्शन निगेशन ऑफ क्यू च्या मागे निगेशनचं साइन द्यायचं आणि समोर इज इक्विव्हॅलेंट. जाऊ देतात माय. फक्त एक लक्षात ठेवा की कंडिशनल किंवा बाय कंडिशनल असेल तर त्याच वेळेला पहिल्यांदा तुम्हाला ते युनियन इंटरसेक्शन मध्ये करून मग त्याचं निगेशन करावं लागतं. पण इथं मुळातच जर असं इंटरसेक्शन किंवा युनियन साइन असेल तर फक्त मायनस साइन नेहमीसारखं आत जाऊ दे, तुम्हाला त्याचं निगेशन जे काय असेल ते मिळून जाईल. मायनस साइन म्हणजे निगेशनचं साइन आत गेलं, निगेशन ऑफ पी, इंटरसेक्शनचं काय होतं युनियन, मग पुढे काय होतं निगेशन ऑफ क्यू इज इक्विव्हॅलेंट टू निगेशन ऑफ पी युनियन निगेशन ऑफ निगेशन म्हणजे मायनस मायनस कसं प्लस होतं बघा तसं क्यू. नेक्स्ट, थर्ड, पी युनियन निगेशन ऑफ क्यू. हे आधी मी तिथलं हे लिहिलेलं स्टेटमेंट. आता मी थोडे स्टेप हळूहळू स्टेप डायरेक्ट करणार. तुम्हाला याचं काय पाहिजे, निगेशन पाहिजे. जाऊ देत साइन आत, निगेशन ऑफ पी युनियनचं काय होतं इंटरसेक्शन, परत निगेशन ऑफ क्यू म्हणजेच क्यू, निगेशन ऑफ क्यू म्हणजेच क्यू. फोर्थ वन, ब्रॅकेट मध्ये पी युनियन निगेशन ऑफ क्यू, पी युनियन निगेशन ऑफ क्यू इंटरसेक्शन आर. हे गिवन स्टेटमेंट आहे. या सगळ्याचं तुम्हाला काय पाहिजे, निगेशन पाहिजे. आता तात्पुरतं त्याला तुम्ही एकच स्टेटमेंट आहे असं समजा, निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट, इंटरसेक्शनचं काय होणार युनियन होणार, आणि निगेशन ऑफ आर इथे कंटिन्यू करतो. बघा, निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट पी युनियन निगेशन ऑफ क्यू, इंटरसेक्शनचं काय होणार युनियन आणि निगेशन ऑफ आर. आता हे मायनस निगेशनचं साइन या ब्रॅकेट मध्ये जाऊ दे. निगेशन ऑफ पी युनियनचं काय होणार इंटरसेक्शन, निगेशन ऑफ क्यू म्हणजे क्यू, हे ऍज इट इज युनियन ऑफ निगेशन ऑफ आर ऍज इट इज. ओके. नेक्स्ट, हे झालं चौथं ना. आता फिफ्थ, पाचवा, पी इम्प्लाइज ब्रॅकेट मध्ये पी युनियन निगेशन ऑफ क्यू, पी इम्प्लाइज ब्रॅकेट मध्ये पी युनियन निगेशन ऑफ क्यू. आपल्याला या स्टेटमेंटचं निगेशन पाहिजे. तुम्ही माझ्यासारखं फक्त डायरेक्ट करत जाऊ नका. मी इथं पहिल्यांदा एक लिहून दाखवलं बघा कसं लिहायचं, हे अशा प्रकारे लिहायचं. आता मला सांगा, ए इम्प्लाइज बी चं निगेशन काय असतं, ए बट नॉट बी. मग ठीक आहे, इज इक्विव्हॅलेंट टू ए म्हणजे पी बट नॉट बी म्हणजे पी युनियन निगेशन ऑफ क्यू. ए बट नॉट बी इज इक्विव्हॅलेंट टू पी ऍज इट इज इंटरसेक्शन. निगेशनचं साइन आज जाऊ दे, निगेशन ऑफ पी युनियनचं काय होणार इंटरसेक्शन, निगेशन ऑफ क्यू म्हणजे जस्ट क्यू. हे त्याचं फायनल आन्सर असेल. नेक्स्ट, सिक्स्थ क्वेश्चन कडे. निगेशन ऑफ ब्रॅकेट मध्ये पी इंटरसेक्शन क्यू युनियन ब्रॅकेट मध्ये पी युनियन निगेशन ऑफ क्यू. हे गिवन स्टेटमेंट आहे.
तुम्हाला या सगळ्या ब्रॅकेटचं काय पाहिजे सांगा, या सगळ्याचं निगेशन पाहिजे. त्या ब्रॅकेटच्या मागे निगेशनचं साइन केलं. निगेशनचं साइन आज जाऊ दे. निगेशन ऑफ निगेशन म्हणजे नुसतंच हे ब्रॅकेट आहे, पी इंटरसेक्शन क्यू. निगेशन आत जाताना युनियनचं काय होतं, इंटरसेक्शन. मी आता काय केलं बघा, निगेशन ऑफ निगेशन हे आत नाही नेहायचं, मग ब्रॅकेट आहे तसं आलं. निगेशन आणि युनियन आहे म्हणजे इंटरसेक्शन झालं. निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट पी युनियन निगेशन ऑफ क्यू. हा पार्ट आहे तसं राहू दे. पी इंटरसेक्शन क्यू आहे तसं राहू दे. इंटरसेक्शन मायनस साइन परत आत जाणार आहे म्हणजे निगेशन ऑफ पी युनियनचं इंटरसेक्शन. निगेशन ऑफ क्यू म्हणजे जस्ट क्यू. ओके. नाउ सेवेंथ वन. P union negation of Q implies P intersection negation of Q. इम्प्लिकेशनचा फॉर्म आहे आणि आपल्याला या ब्रॅकेटचं काय पाहिजे, मला निगेशन पाहिजे. त्याला ए म्हणा, ह्याला बी म्हणा. ए इम्प्लाइज बी चं निगेशन काय आहे, ए इम्प्लाइज बी चं ए बट नॉट बी. ए बट नॉट बी मग आता ए म्हणजे कोण, पी युनियन निगेशन ऑफ क्यू बट नॉट बी. बी म्हणजे कोण, पी इंटरसेक्शन निगेशन ऑफ क्यू. फक्त आता हे मायनस साइन तेवढं आत जाऊ दे म्हणजे निगेशनचं साइन तेवढं आत जाऊ दे. पी युनियन निगेशन ऑफ क्यू ऍज इट इज, इंटरसेक्शनचं साइन ऍज इट इज. हे आत गेल्यानंतर काय झालं सांगा, निगेशन ऑफ पी हे झालं युनियन निगेशन ऑफ क्यू म्हणजे जस्ट क्यू. ओके. आणि या प्रकारे त्यातलं आता 8th वन म्हणजे लास्ट हे स्वतः ट्राय करा. अगदी सोपं आहे. 2 ब्रॅकेटचं युनियन दिले तुम्हाला आणि त्याचं तुम्हाला निगेशन पाहिजे. 2 वेळा साइन आत जाऊ देत, काय होतील एक ट्राय ते करून बघा स्वतः. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. यात आपल्याला असं विचारलंय, रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट युजिंग इफ देन. म्हणजे तिथं मुळात इफ देनचा फॉर्म आहे, तो इफ देनचा फॉर्म तुम्हाला फक्त काढायचा आहे. विदाउट युजिंग इफ देन. इफ देनचा फॉर्म तुम्हाला त्यातला काढून टाकायचा आहे, पण त्या क्वेश्चन त्या स्टेटमेंटचं मिनिंग बदलता कामा नये. यासाठी तुम्हाला कंडिशनल लॉचा त्यातला वापर करता येतो. पी इम्प्लाइज क्यूला इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट आहे निगेशन ऑफ पी युनियन क्यू. निगेशन वेगळं आणि इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट वेगळं. ह्याचं जर निगेशन विचारलं तर तुम्ही ह्याचं निगेशन कराल आणि ते पी बट नॉट क्यू येते. पण याला इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट काय आहे तर निगेशन ऑफ पी युनियन क्यू. पी इम्प्लाइज क्यूला इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट आहे निगेशन ऑफ पी युनियन क्यू. मग याचा वापर करून तुम्हाला हे तयार करता येईल. इफ देनचा फॉर्म त्यातला काढता येईल. आता त्यातला पी हा पार्ट इथे आहे बघा, पी देन हा पार्ट आहे तो क्यू आहे. इफ पी देन क्यू असा तो फॉर्म आहे. इफ पी देन क्यू म्हणजे पी इम्प्लाइज क्यू. मग सांगा पी इम्प्लाइज क्यू चा इक्विव्हॅलेंट फॉर्म काय आहे तर निगेशन ऑफ पी युनियन क्यू. मग आता सांगा ह्याचं निगेशन सांगा. अ मॅन इज नॉट जज. A man is not judge or Q he is honest or he is honest. बस इथंच आहे आन्सर. या प्रकारे त्यातलं सेकंड आणि थर्ड तुम्हाला करता येईल. कसं करता येईल बघा. ते ऍक्च्युली दोन्हीची सुरुवात इट न झाली, IT इट, पण ते ऍक्च्युली इफ पाहिजे. हे मिस्टेक आहे ती. इफ करून घ्या तिथं. इफ 2 इज अ रॅशनल नंबर देन √2 इज इरॅशनल नंबर. म्हणजे इफ पी देन क्यू चा फॉर्म आहे सेम आता जर काय इफ पी देन क्यू. मला इक्विव्हॅलेंट फॉर्म काय सांगा निगेशन ऑफ पी युनियन क्यू. सांगा पहिल्याचं निगेशन बघा. आता आन्सर सांगतोय 2 इज नॉट अ रॅशनल नंबर or √2 is
इरॅशनल नंबर आणि असंच थर्ड इफ एफ ऑफ टू इफ पाहिजे तिथे सुरुवातीला इफ एफ ऑफ टू इक्वल 0 देन एफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. आपल्याला काय लिहायचंय इफ देनचा फॉर्म काढायचा आहे म्हणजे निगेशन ऑफ पी युनियन क्यू किंवा ऑर क्यू या फॉर्म मध्ये लिहायचंय. मग हे कसं लिहाल बघा. पहिले आता एफ ऑफ 2 चं निगेशन काय असेल बघा. एफ ऑफ 2 नॉट इक्वल्स 0 एफ ऑफ 2 नॉट इक्वल्स 0 और पुढचं वाचतो मी एफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2 एफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. या प्रकारे हा क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट करा. नाव क्वेश्चन नंबर 3 हा महत्वाचा क्वेश्चन आहे सगळ्यात. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. ट्रूथ टेबलचा वापर न करता हे स्टेटमेंट तुम्हाला आता प्रूव्ह करायचं. त्यातलं पहिलं लिहिले मी पी बाय कंडिशनल क्यू. हे एकच थोडं अवघड आहे बाकी सगळे सोपे. पी बाय कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलेंट टू निगेशन ऑफ पी इंटरसेक्शन पी इंटरसेक्शन क्यू युनियन निगेशन ऑफ पी इंटरसेक्शन निगेशन ऑफ क्यू हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. आता हे प्रूव्ह देत असताना तुम्ही तो मागचा जो पेज नंबर 19 वरती जो मी म्हणलं ना अशी टेबल आहे बघा टेबल. तिथं सगळे जे लॉज लिहिलेले आहेत लॉज हे सगळेचे सगळे लॉज तुम्हाला चांगले पाठ असणं आवश्यक आहे. ते लॉज एकदा नेहमी सोडवत असताना त्या लॉज कडे तुम्ही पाहत राहायचं. बरं त्याच्या LHS पासून सुरुवात करायची आपण आणि RHS पर्यंत आपल्याला पोहोचायचं. ठीक आहे. मी त्याची LHS ने सुरुवात करतो आणि समोर प्रत्येक स्टेपला रिझन द्यायचं असतं. P बाय कंडिशनल Q ह्यानं सुरुवात केली LHS इज इक्विव्हॅलेंट टू. मला सांगा P बाय कंडिशनल Q चा अर्थ काय असतो. इफ P देन Q अँड इफ Q देन P म्हणजे P implies Q and Q implies P and Q implies P. आणि ह्याला काय म्हणतात त्याला तर बाय कंडिशनल लॉ असं त्याला म्हणतात. त्याच्या स्टेप समोर असं रिझन द्यायचं असतं. बाय कंडिशनल लॉ वापरला. मग आता मला सांगा P implies Q ला इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट काय आहे म्हणजे कंडिशनल लॉ काय आहे. तर मगाशीच सांगितलं होतं P implies Q ला इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट आहे निगेशन ऑफ P युनियन Q. मग आपण ह्याला इक्विव्हॅलेंट फॉर्म लिहिणार आहे. काय लिहिणार आहे निगेशन ऑफ P युनियन Q इंटरसेक्शन ऍज इट इज. तसंच Q implies P ला ह्याच्यासारखा इक्विव्हॅलेंट फॉर्म काय येणार सांगा निगेशन ऑफ Q युनियन P. ह्याला म्हणतात कंडिशनल लॉ असं त्याला म्हणतात. त्याला काय म्हणतात तर त्याला कंडिशनल लॉ असं म्हणतात. याच्या पुढची स्टेप फार महत्वाची. याच्या पुढची स्टेप खूप महत्वाची आहे. आता इथे मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरणार आहे. त्याच्यानंतर पुढे काय वापरणार आहे डिस्ट्रीब्युटिव्ह. ठीक आहे. कसा वापरणार आहे बघा मी. पहिल्यांदा ही टर्म निगेशन ऑफ पी इंटरसेक्शन सगळा पार्ट म्हणजे असेल ते साइन युनियन आणि मग क्यू इंटरसेक्शन सगळा पार्ट. म्हणजे काही वेळेला आपण असं ब्रॅकेट ओपन करतो बघा a प्लस बी इंटू समजा c मायनस बी असेल तर a इंटू हे सगळं ब्रॅकेट प्लस जे असेल साइन b इंटू हे सगळं ब्रॅकेट असंही आपण लिहितो डिटेल लिहित असतात. तसं इथं बघा निगेशन ऑफ p इंटरसेक्शन निगेशन ऑफ Q युनियन P हे सगळं ब्रॅकेट या सगळ्याला पुन्हा एक स्क्वेअर ब्रॅकेट होतं. आता हे मधलं साइन युनियन. आता इथनं Q न सुरुवात Q इंटरसेक्शन ह्या पार्ट निगेशन ऑफ Q युनियन P याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. फक्त तुम्ही रिझन व्यवस्थित द्या डिस्ट्रीब्युटिव्ह. आता पुन्हा यामध्ये इंटरसेक्शन युनियन आतमध्ये पुन्हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरणार आहे.
तो सोपा आहे बघा. निगेशन ऑफ पी इंटरसेक्शन काय असेल ती टर्म, मग युनियन निगेशन ऑफ पी इंटरसेक्शन पी. बघा निगेशन ऑफ पी इंटरसेक्शन निगेशन ऑफ क्यू युनियन निगेशन ऑफ पी इंटरसेक्शन पी. युनियनचं साइन ॲज इट इज. परत इथेही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. क्यू इंटरसेक्शन निगेशन ऑफ क्यू क्यू इंटरसेक्शन निगेशन ऑफ क्यू युनियन क्यू इंटरसेक्शन पी. काय वापरला आपण इथं पुन्हा एकदा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे. आता हा पार्ट जो आहे हा समजण्यासाठी निगेशन ऑफ पी इंटरसेक्शन पी किंवा क्यू इंटरसेक्शन निगेशन ऑफ क्यू यासाठी तुम्ही तिथं मागा असलेला तुमच्याकडे कॉम्प्लिमेंट लॉ बघून घ्या. कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये तुम्हाला हे समजेल की काय वापरते बघा. निगेशन ऑफ पी इंटरसेक्शन निगेशन ऑफ क्यू ॲज इट इज युनियन ह्याला एफ लिहिलं असेल. निगेशन ऑफ पी आणि पी चं इंटरसेक्शन घेतलं, अरे हे मागेपुढे असलं तरी चालतं, कम्युटेटिव्ह लॉ असतो तो. याचा आन्सर एफ असेल बघा, फॉलोसी असेल. युनियन याचं देखील आन्सर फॉलोसी, कारण हेही फक्त पी च्या ऐवजी क्यू आले. क्यू इंटरसेक्शन निगेशन ऑफ क्यू. ते रूल्स जसे पी करता असतात तसे क्यू आर एस सगळ्यांकरता ट्रू असतात. त्यामुळे हे देखील काय असणार आहे सांगा, फॉलोसी असणार आहे. युनियन क्यू इंटरसेक्शन पी ॲज इट इज. याला कुठला लॉ वापरला बघा, तिथं त्याचं नाव बघायचं काय, कॉम्प्लिमेंट लॉस नाव असेल बघा त्याला. आहे का, एकदा चेक करून घ्या. कॉम्प्लिमेंट लॉ तुमच्याकडे आहे का बघा. आहे कॉम्प्लिमेंट लॉ. आता त्या मागच्या पेजवर असालच तर तिथं एकदा आयडेंटिटी लॉ एकदा बघून घ्या. आयडेंटिटी लॉ. कुठलंही एखादं पी स्टेटमेंट आहे समजा पी, हे बघा ह्याला मी कव्हर करून पी म्हणतो. हे पी स्टेटमेंट आहे, त्याचं एफ बरोबर युनियन घेतलं एफ बरोबर तर आन्सर परत पीच येते की नाही बघा. युनियन चाललंय बघा, युनियन. कुठल्याही स्टेटमेंटचं एफ बरोबर युनियन घेतलं की त्याचं आन्सर परत तेच स्टेटमेंट येतं पी. म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं हे सगळे लॉज एकदा व्हेरीफाय करून बघा. एकदा जेव्हा ते व्हेरीफाय करून बघाल ना त्यावेळी ते आपोआप लक्षात राहतात, पाठ पण करावे लागत नाही. कोणत्याही स्टेटमेंटचं फॉलोसी बरोबर म्हणजे कॉन्ट्रडिक्शन बरोबर युनियन घेतलं की तेच स्टेटमेंट मिळतं. इथेही तेच आहे बघा, कोणत्याही स्टेटमेंटचं पॉलिसी बरोबर युनियन घेतलं की तेच स्टेटमेंट मिळतं. याला आयडेंटिटी लॉ म्हणतात. लॉ याला बघून घ्या. मग या दोघांचं युनियन काय आलं सांगा, तर निगेशन ऑफ पी इंटरसेक्शन निगेशन ऑफ क्यू ह्याचा आन्सर आलं. युनियन ॲज इट इज. परत याचं आणि याचं युनियन काय आलं सांगा, तेच आलं क्यू इंटरसेक्शन पी. काय म्हणायचं याला, आयडेंटिटी लॉ असं म्हणायचं. काय म्हणायचं याला, आयडेंटिटी. आता मला सांगा ए युनियन बी काय आणि बी युनियन ए काय, एकच असतं. त्याला कम्युटेटिव्ह लॉ म्हणतात. मी हे ब्रॅकेट मागे पुढे करतोय. त्यात सुद्धा हे दोन टर्म्स मागे पुढे करणार आहे. म्हणजे हे बघा पी इंटरसेक्शन याला कम्युटेटिव्ह लॉ असंच म्हणतात. मग हे जरा मागे पुढे करणार आहे मी. पी इंटरसेक्शन क्यू पी इंटरसेक्शन क्यू हे युनियनचं साइन ॲज इट इज. हे ब्रॅकेट ॲज इट इज. निगेशन ऑफ पी इंटरसेक्शन निगेशन ऑफ क्यू याला म्हणायचं कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉस म्हणायचं. इज इक्वल टू RHS. इज इक्विव्हॅलेंट टू RHS. बघा बरं RHS आलं का. हा एकच थोडा त्यातला अवघड प्रॉब्लेम आहे, बाकी सगळे त्यामध्ये सोपे. ओके. Now second, P union Q intersection P union negation of Q is equivalent to P. एकदा मी तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बद्दल एक तोच रिव्हर्स कसा वापरायचा एकदा दाखवतो. बघा P युनियन ब्रॅकेट मध्ये Q इंटरसेक्शन R असं असेल तर आपण हे ओपन कसं करतो, P युनियन Q मग जे असेल ते साइन इंटरसेक्शन परत P युनियन R P युनियन R. आता बघा पी युनियन आणि पी युनियन हे असं कॉमन देखील तुम्हाला काढता आलं पाहिजे.
पी युनियन काय काय राहिलं सांगा यातलं क्यू इंटरसेक्शन यातलं काय राहिलं सांगा आर. म्हणजे तुम्ही परत या स्टेपला आले की नाही, जसं ब्रॅकेट ओपन करता तसं आपण ब्रॅकेटमधनं कॉमनही काढतो की नाही, याला देखील डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असंच म्हणतात. हाही तुम्हाला आधीमध्ये इथं वापरायचा. ओके बघा LHS ब्रॅकेट P युनियन Q इंटरसेक्शन P युनियन निगेशन ऑफ Q. ओके आता असं तुम्ही पेन्सिलला अंडरलाईन करायचं. P युनियन असं अंडरलाईन करा. ठीक आहे आणि ते कॉमन करा. P युनियन कॉमन करा बरं सांगा. P युनियन ब्रॅकेट मध्ये यातलं काय राहिलं Q इंटरसेक्शन काय राहिलं इथं निगेशन ऑफ Q. यातलं काय राहिलं निगेशन ऑफ Q. आता मागे जाऊन परत एकदा टेबल बघा बरं. तुम्हाला असं दिलं असेल बघा P इंटरसेक्शन निगेशन ऑफ P. P इंटरसेक्शन निगेशन ऑफ P दाखवतो तुम्हाला काय. हा कॉम्प्लिमेंट लॉ सगळ्यांनी बघा. कॉम्प्लिमेंट लॉ मिळालं का सगळ्यांना. P इंटरसेक्शन निगेशन ऑफ P म्हणजे फॉल्स दिले बघा. आणि मग तसं Q इंटरसेक्शन निगेशन ऑफ Q देखील फॉल्स असते. P युनियन इथं रिझन राहील डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके P युनियन सांगा ह्याचा आन्सर काय आला. ह्याचा आन्सर फॉलोसी आला. कसला लॉ आहे सांगा हा कॉम्प्लिमेंटरी लॉ आहे. कुठला लॉ आहे कॉम्प्लिमेंट किंवा कॉम्प्लिमेंटरी लॉ असं देखील त्याला म्हणतात. ठीक आहे आता तसंच आयडेंटिटी लॉ बघा. तिथंच आयडेंटिटी लॉ मिळाला कसं काय आयडेंटिटी लॉ. P युनियन F सापडलं का बघा तुम्हाला. P युनियन F आयडेंटिटी लॉ मध्ये P युनियन F P युनियन F मिळालं का बघा. 3 नंबरला बघा त्याच्यात एकूण 4 लॉज दिले त्यातला 3 नंबर होता. तर कुठल्याही स्टेटमेंटचं पॉलिसी बरोबर युनियन केलं की तुम्हाला तेच स्टेटमेंट मिळेल. काय म्हणायचं याला आयडेंटिटी लॉ बघा इक्वल्स P इक्वल्स RHS. ओके ते लॉज पार्ट असलं की सगळं जमेल तुम्हाला. नाव थर्ड वन P इंटरसेक्शन Q युनियन negation of P intersection Q union P intersection negation of Q is equivalent to P union Q हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ठीक आहे आता बघा तुम्हाला हे युनियन आणि युनियन असे 2 टर्म आहेत. मगाशी मी तुम्हाला असोसिएटिव्ह लॉ सांगितला होता. 3 टर्मचं युनियन जर असेल फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म तर तुम्ही कुठलेही 2 पहिल्यांदा युनाइट करू शकता. कोणतेही 2. तुम्ही आता त्यातला फर्स्ट आणि लास्ट मी LHS लिहितानाच काय करणार आहे फर्स्ट आणि लास्ट कंबाईन करणार. ते ओळखायचं कसं तर बघा P इंटरसेक्शन हा पार्ट त्यात कॉमन आहे बघा कॉमन त्याच्यावर ओळखायचं. ठीक आहे तर इवन हे 2 जरी कंबाईन केले तरी चालतात बरं का. काय बघा इंटरसेक्शन Q हा देखील पार्ट त्यात कॉमन आहे. तुम्हाला हवं ते केलं तरी चालेल. ठीक आहे मग जर असं कॉमन काढलं तरी चालेल. ठीक आपण LHS पहिल्यांदा घेऊन घेऊया. LHS bracket P intersection Q union negation of P intersection Q union P intersection negation of Q. ठीक आहे हरकत नाही आपण पहिल्या दोघांमध्येच करूया म्हणजे कंबाईन करायचा काही प्रश्न येत नाही. ठेव इंटरसेक्शन Q असं अंडरलाईन केलेला पार्ट कॉमन करायचा. मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा वापरतो बघा. इंटरसेक्शन Q मी कॉमन काढणार आहे. त्यातलं कोण होणार आहे P. त्यातलं साइन काय आहे युनियन. यातलं कोण होणार आहे निगेशन ऑफ P आणि मग इंटरसेक्शन Q हे तुम्ही कॉमन काढलं. त्या सगळ्याला एक ब्रॅकेट करतो आणि युनियन ब्रॅकेट मध्ये P इंटरसेक्शन निगेशन ऑफ Q चा पार्ट आहे तसा ठेवतो. ठीक आहे परत काढा बरं लॉस. P युनियन निगेशन ऑफ P सापडला का तुम्हाला. P युनियन निगेशन ऑफ P इथला कुठला लॉ बघायचा बघा. P युनियन निगेशन ऑफ P यासाठी तुम्हाला कॉम्प्लिमेंट लॉ कुठून सापडतो. हा कॉम्प्लिमेंट लॉ मिळाला का बघा. P युनियन निगेशन ऑफ P त्याचा आन्सर टोटोलॉजी सापडला का बघा. मागची टेबल समोर ठेवा. ह्याचा आन्सर टोटोलॉजी बघा. टोटोलॉजी मिळालं का बघा. P इंटरसेक्शन Q ऍज इट इज युनियन पुन्हा P इंटरसेक्शन निगेशन ऑफ Q ऍज. आता टोटोलॉजी बरोबर ह्याला रिझन द्यायला पाहिजे. प्रत्येक स्टेटमेंटला इथे राहिले डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ
आता इथं काय वापरलं आपण, इथं हा जो रूल वापरला तो कॉम्प्लिमेंट लॉ वापरला आपण. कुठला वापरला होता, कॉम्प्लिमेंट लॉ वापरला. आता तसंच कॉम्प्लिमेंट लॉच्या इथं वरती बघा, आयडेंटिटी लॉ इथं चेक करा की टोटोलॉजी बरोबर कुठल्याही स्टेटमेंटचं इंटरसेक्शन घेतलं, टोटोलॉजी बरोबर कुठल्याही स्टेटमेंटचं इंटरसेक्शन घेतलं. आहे बघा कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये, सॉरी आयडेंटिटी लॉ मध्ये पहिलाच आहे बघा, पी इंटरसेक्शन टोटोलॉजी म्हणजे पीच असतं. मग तसं क्यू इंटरसेक्शन टोटोलॉजी हे कायम काय असणार आहे, क्यूच असणार आहे. ते काय असणार आहे, क्यू युनियन. काय काय राहिलं सांगा, पी इंटरसेक्शन निगेशन ऑफ क्यू राहील. कुठला रूल वापरला सांगा, आता आपण इथं आयडेंटिटी लॉ वापरला. कुठला रूल वापरला इथं, आता आयडेंटिटी लॉ. आता पुन्हा युनियन आणि इंटरसेक्शन आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरा. इज इक्वल क्यू युनियन पी एका ब्रॅकेटमध्ये इंटरसेक्शन क्यू युनियन निगेशन ऑफ क्यू, क्यू युनियन निगेशन ऑफ क्यू. काय वापरलं आपण, तर इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला. आता क्यू युनियन निगेशन ऑफ क्यू, तिथं तुम्ही पी युनियन निगेशन ऑफ पी बघा, पी युनियन निगेशन ऑफ पी म्हणजे परत कॉम्प्लिमेंट लॉ सगळ्यांनी बघा, पी युनियन निगेशन ऑफ पी मिळालं का, त्याचं आन्सर असतं टोटोलॉजी. क्यू युनियन पी ऍज इट इज इंटरसेक्शन, त्याचा आन्सर आहे टोटोलॉजी. काय वापरलं आपण इथं, परत कॉम्प्लिमेंट लॉ वापरला. कोणता रूल वापरला, कॉम्प्लिमेंट. सगळ्यांना मिळालं का बघा. त्यानंतर आयडेंटिटी लॉ बघा, कुठलंही स्टेटमेंट आणि टोटोलॉजी यांचं इंटरसेक्शन तेच स्टेटमेंट असतं. ते आयडेंटिटी लॉ कडे बघा, आयडेंटिटी लॉ पी इंटरसेक्शन टोटोलॉजी म्हणजे पीच असतं. तर पी इंटरसेक्शन टोटोलॉजी म्हणजे पीच असतं. म्हणजे याचा आन्सर काय आला सांगा, क्यू युनियन पी आहे. काय वापरलं इथे तुम्ही, इथं परत आता आपण आयडेंटिटी लॉ वापरला. कुठला रूल वापरला आपण, आयडेंटिटी. आणि युनियन पी युनियन पी ला उलट जर लिहिलं आपण, पी युनियन क्यू, तर ह्याला म्हणतात कम्युटेटिव्ह लॉ. त्याला म्हणायचं कम्युटेटिव्ह लॉ इज इक्वल टू आरएचएस. सापडले का बघा, इक्वल्स आरएचएस. फक्त ते लॉज व्यवस्थित पाठ करा. लास्ट वन करणार त्याचा तो क्वेश्चन टेक्स्ट बुक बघा, एलएचएस लिहितो मी त्याची. एलएचएस निगेशन ऑफ पी युनियन negation of Q implies P intersection negation of Q. मला सांगा A implies B, ह्याला A म्हणा ह्याला B म्हणा. A implies B चं निगेशन काय असतं, तर A implies B चं निगेशन असतं, निगेशन बरं का, A implies B चं निगेशन आहे A but not B. ठीक आहे, मग चला ह्याला निगेशन घ्या. या A implies B चं निगेशन आहे A but not B, P intersection negation of Q. काय वापरलं सांगा आपण इथं, काय वापरलं तर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन हा रूल वापरला. मागे आहे हा, निगेशनचे रूल आहेत ते मागे आहे. आता बस मायनस साइन तेवढा आत जाऊ दे ह्याच्या आत, बाकी काही नाही. सेम P युनियन निगेशन ऑफ Q ऍज इट इज इंटरसेक्शन, साइन आत जाऊ दे. सांगा काय आलं, निगेशन ऑफ पी हे झालं युनियन, आणि निगेशन ऑफ क्यू म्हणजे जस्ट क्यू. हे जे निगेशनचं साइन आत जातं ना, त्याला म्हणतात डी मॉर्गन्स लॉ. त्याला काय म्हणतात, डी मॉर्गन्स लॉ असं म्हणतात. बरोबर, आरएचएस मिळाले की तुम्हाला, इक्वल्स आरएचएस. ओके, आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे हा, आता आपला एक्सरसाइज इथं 1.4 संपलेला आहे. याच्यानंतरचा जो पार्ट आहे ऍप्लिकेशन्स ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स, हा पार्ट देखील खूप सोपा आहे, अजिबात त्याच्यात काही अवघड नाही. ट्रूथ टेबलच करायचं आपल्याला परत, पण ते सर्किट डायग्रामचे आपल्याला काढायचे असतात. डायग्राम्स त्यात तुम्ही थोडंसं जाऊन पुढे पहा, आणि ज्याला शक्य आहे तुम्ही नुसतं वाचून देखील पहा, कळू शकतो बाबा. पण मी तो तुम्हाला, आपण जेव्हा फिजिकल क्लासेस जेव्हा परत सुरू करू, आपण प्रत्यक्ष जेव्हा भेटू, त्याच वेळी मी हा तुम्हाला पार्ट शिकवणार आहे. कारण त्या ज्या डायग्राम्स आहेत त्या काढण्यात फार वेळ जातो. इथं मला तो वेळ घालवायचा नाहीये. हा थोडक्यात तुमचा इथं आता लॉजिकचा एक्सरसाइज सगळा लेसन जो आहे तो संपलेला आहे. आता याच्यानंतर मिसलेनियस आहे, मिसलेनियस तो मात्र तुम्ही स्वतः कंटिन्यू करा. मिसलेनियस बघा, मला वाटत नाही काही शंका असेल सोडवण्यामध्ये, आणि जर डाऊट असेल तर मला ते क्वेश्चन्स विचारा.
आता आपण झालेल्या लेसनवरती एखाद दुसरी टेस्ट घ्यायला सुरू करायची. तर साधारण या विकेंडला म्हणजे या सॅटर्डे संडेला मी तुमची आपण मेट्रायसिसनं सुरुवात केली होती. तर मेट्रायसिसची एक MCQची टेस्ट आता घेणार आहे. मेट्रायसिसची MCQची टेस्ट एक 40 किंवा 35-40 प्रश्न असतील. मी PDF फॉर्ममध्ये तुम्हाला टेस्ट देईन आणि मग सकाळी टेस्ट लवकर दिली तर संध्याकाळी किंवा सेकंड डे लवकर सकाळी तुम्हाला त्याचे मी आन्सर शीट देईन, म्हणजे त्याचे आन्सर्स तुमचे डाऊट्स क्लिअर होण्याकरता. तर मेट्रायसिसची तयारी करायला लागेल आणि ह्याचा मिसलेनियस जो आहे तो ह्या 1-2 दिवसात सगळ्यांनी पूर्ण करून घ्यायचा. ओके, टिल देन गुड बाय.